नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? निकिता शिंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. मी छान अशी सकाळी देवीची पूजा वगैरे केली. पूजा वगैरे करून पुस्तक वगैरे वाचून झालं. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हळदी कुंकू बघायला मिळेल. तसंच ह्यांचा बड्डे होता, तर मग तो बड्डेचं सेलिब्रेशन आणि मेथीचे वडे जे मी आज केले होते, मेथी वडा जो केला होता त्याची रेसिपी बघायला मिळेल. मेथीचा वडा करण्यासाठी मी इथे कांदा उभा कापून घेतला आहे. कांदा आणि मिरची कापून घेतली आणि इथे मी मेथीसुद्धा कापून घेतली. आता आपण एका भांड्यामध्ये ही कापलेली बारीक चिरलेली मेथी घेऊया. कांदा आपण जेव्हा कांदा भजीसाठी कापतो तसा लांब कापायचा आहे आणि त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची आपण जी बारीक चिरली होती ते दोन्ही मिक्स करून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट आणि काही आपले जे बेसिक मसाले असतात. आता मी ते गरम मसाला घालते. गरम मसाला, हळद, मिरची पावडर, धना पावडर, आणि थोडासा ओवा आपण घेणार आहोत. बेसनचा कुठलाही पदार्थ असेल, म्हणजे भजी वगैरे असेल, तर त्याच्यामध्ये ओवा घालायचा. खूप छान चवसुद्धा लागते. आणि आता त्याच्यामध्ये मी बेसन घालते. बेसन आपल्याला हवं असेल त्यानुसार कमी जास्त करायचं, कारण आपण जेव्हा ह्याच्यामध्ये आता मीठ घालणार आहोत तर मीठ आणि कांदा असेल तर मग पाणी सुटतं आणि आपण थोडंसं पाणीसुद्धा घ्यायचं मळताना. आणि जसं आपल्याला वाटलं तर पाणी घ्यायचं आणि नंतर मग जसं पाणी सुटत जाईल तसं तसं आपण बेसन ॲड करत जायचं. पाणी तुम्हाला वाटलं तरच घ्या आणि घेतलंच तर एकदम थोडं घ्या, कारण पाणी सुटल्यामुळे ते पीठ नंतर जास्त पातळ होऊ शकतं. हे बघा, छान मी आता पीठ मळून घेते. इथे हे पीठ आता माझं मळून झालंय. थोडंफार ते घट्टच आहे. ते थोड्या वेळानंतर पाणी सुटलं की मग थोडं असं पातळ असं होतं. नंतर आता मी त्याचे छान वडे करून घेणार आहे. साबुदाणा वडा वगैरे आपण जसा बनवतो तसा वडा बनवून घ्यायचा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे छोटे छोटे भजीसुद्धा बनवू शकता. हे बघा, हे छान असे मी वडे बनवून घेते. हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही तीळसुद्धा घालू शकता किंवा आपण बटाटा वगैरे किसूनसुद्धा घालू शकतो. आणि ते वडे जे आपण थापले ते आता आपण तेलावरती थोडे असे फ्राय करून घेऊया. तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्रायसुद्धा करू शकतो, पण ऑइल फ्री पदार्थ जेवढा खाऊ तेवढा चांगला. त्यासाठी मी इथे असंच थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेते. खूप छान लागतात चवीला, कुरकुरीतसुद्धा होतात आणि चवीला पण खूप छान लागतात. मेथीचा सीझन आहे त्यामुळे मेथीचे असे वेगवेगळे पदार्थ बनवलेच पाहिजेत. हे बघा, आपले मस्त असे मेथीचे वडे बनवून तयार आहेत. खायला खूप छान लागतात. घरीसुद्धा सगळ्यांना भरपूर आवडले. तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा. जेवण वगैरे बनवलं संध्याकाळी आणि नंतर सगळं आवरून वगैरे आम्ही गेलो होतो केक आणायला, कारण नंतर हळदी कुंकू वगैरे होतं. मग घाई गडबड झाली असती, नंतर टाईम नसता मिळाला, म्हणून आम्ही जेवण बनवून झाल्यानंतर गेलो होतो केक आणायला. त्यानंतर घरी आल्यावर छान तयारी वगैरे केली हळदी कुंकवाची आणि नंतर मग सोसायटीमधल्या सगळ्या बायका वगैरे यायला सुरुवात झाली. छान वाटतं हळदी कुंकू असल्या. शेवटच्या गुरुवारी त्यात हळदी कुंकू करायचं असतं. काही जण ह्या गुरुवारी वाण वगैरे देतात, काही जण पुस्तकं वगैरे वाटतात. मी हळदी कुंकू मकर संक्रांतचं करते तेव्हा वाण देते. त्याचासुद्धा तुम्हाला ब्लॉग बघायला मिळेलच आपल्या चॅनलवरती. आणि हा बाजूचा छोटा आहे, त्यालासुद्धा हळदी कुंकवाला तो त्याच्या मम्मीसोबत वगैरे खूप फिरत होता. प्रत्येकजण नाही म्हटलं तरी आपल्या डे टू डे लाईफमध्ये बिझी असतं. हळदी कुंकू वगैरे अशा गोष्टी असतात तेव्हा चार लोकांशी भेटणं होतं. सोसायटीमध्ये एकमेकांकडे येणं जाणं होतं.
आमच्या सोसायटीमध्ये असे वेगवेगळे प्रोग्रामसुद्धा होतात, जसं माघ महिन्यामध्ये जे गणपती बसतात ते सुद्धा गणपती बसतात तेव्हा छान प्रोग्राम्स असतात, डान्सचे लहान मुलांच्या वगैरे. 26 जानेवारीला प्रोग्राम होतो, 15 ऑगस्टला असे सोसायटीमध्ये छान प्रोग्राम्ससुद्धा होतात. ते सुद्धा मी येणाऱ्या व्लॉग्समध्ये तुम्हाला दाखवेनच. तसेच आता थंडीचा मस्त असा सीझन चालू झाला आहे, छान थंडी चालू झाली. तर मग तुम्हाला वुलनचे काही प्रोडक्ट्स ऑर्डर करायचे असतील तर नक्की ऑर्डर करा. वुलनचे काय काय प्रोडक्ट्स आहेत, पर्स आहेत आपल्याकडे, त्याशिवाय वेगवेगळे किचन्स वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन बघा. त्याशिवाय तुम्हाला एखादा ऑनलाईन बघितलेलं प्रोडक्ट आवडलं असेल, तसं तुम्हाला कस्टमाइज करून हवं असेल कलरमध्ये किंवा पॅटर्नमध्ये, ते तुम्हाला कस्टमाइजसुद्धा करून मिळेल आपल्याकडे. त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा आणि मला इंस्टाग्रामवरती DM करा. त्यानुसार मी तुम्हाला त्या गोष्टीची डिटेल शेअर करेन. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्याला आपली यूट्यूब फॅमिली खूप मोठी करायची आहे. अशा पद्धतीने हे आमचं सोसायटीमधलं हळदी कुंकू खूप छान वाटतं. सगळी माणसं एकत्र भेटतात, सगळ्या बायकांचं भेटणं वगैरे होतं, कारण रोजच्या जीवनात आपण आपल्या लाईफमध्ये बिझी असतो. अशाच काही गोष्टी असतात किंवा ओकेजन्स असतात, त्यानिमित्ताने आपलं भेटणं होतं. हळदी कुंकू वगैरे झालं, त्यानंतर मग आम्ही केक कटिंग केला, बर्थडे सेलिब्रेट केला. हा असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि मेथी वड्याची रेसिपी नक्की आणि कशी वाटली ती कमेंट करून सांगा. असेच नवनवीन ब्लॉगचे नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. पुन्हा भेटू आपण नवीन दिवशी नवीन ब्लॉग्स आहेत. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.